नमस्कार. किलबिल अकॅडमी रावेरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाल शिक्षणाला समजून घेताना आपण एक मालिका सुरू केलेली आहे. ज्याचा पहिला भाग म्हणजे बालकांना समजून घेणे या भागाला आपला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि आता आपण याचा दुसरा भाग अपलोड करत आहोत. या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की बाल मानसशास्त्रानुसार बालकांच्या विकासाचे क्षेत्र नेमके कोणकोणते? बालकांचा विकास आणि बालकांची वाढ याच्यातला नेमका फरक काय? हे सगळं आपण जाणून घेऊयात. तर चला आपण बघूयात बालकांच्या विकासाची क्षेत्रे. आज आपण जाणून घेणार आहे बाल विकासाची 5 क्षेत्र. एक चांगला शिक्षक फक्त मुलांना लिहायला वाचायला शिकवत नाही, तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्यक्ष वर्गामध्ये काय करता येईल असे उपक्रमही मी सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे की बाल शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि बाल विकास म्हणजे काय. तर बाल शिक्षणाचा जो बेस आहे तो म्हणजे बालमानसशास्त्र. आणि बालमानसशास्त्र ज्या घटकांवर अवलंबून आहे, ज्यामध्ये 2 महत्त्वाचे घटक मानले जातात, ते म्हणजे विकास आणि वाढ. या बालकांचा विकास आणि वाढ याच्यातला नेमका फरक काय हा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम आपण बालमानसशास्त्र जाणून घेऊयात. तर मानसशास्त्र म्हणजे अनेकांनी भरपूर वाक्य केलेलं आहे, मनाचे शास्त्र किंवा आत्म्याचे शास्त्र. परंतु सगळ्यात इफेक्टिव्ह अशी जी व्याख्या आहे ती, किंवा जी अगदी शास्त्रशुद्ध म्हणता येऊ शकते आपल्याला, ती व्याख्या म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. पण बालमानसशास्त्राचा विचार करता आपल्याला बालकांचा विचार करावा लागतो आणि म्हणूनच बालमानसशास्त्राची व्याख्या पण काय होईल, तर बालकांच्या वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच बालमानसशास्त्र. तर यामध्ये 2 घटक आपण महत्त्वाचे मानतो, ते म्हणजे बालकांचा विकास आणि वाढ. आता बालकांचा विकास म्हणजे काय, तर मुलांमध्ये जन्मापासून होणारे जे बदल असतात ते. बऱ्याचदा आपण एक चूक करतो, विकास म्हणजे त्याची उंची व्यवस्थित वाढते का, वजन व्यवस्थित वाढते का, यस, तर माझ्या मुलाची जी वाढ विकास आहे ती छान होते. पण हा जो गैरसमज आहे तो मनातून काढून टाका, कारण विकास म्हणजे केवळ वाढ किंवा उंची वाढणे किंवा वजन वाढणे एवढ्यावरच ते अवलंबून नाही, तर त्यामध्ये विचार, भाषा, भावना, सामाजिक वर्तन, शारीरिक कौशल्य यांचाही विकास होणं गरजेचं आहे. जर शिक्षकाने ही क्षेत्रे समजून घेतली, शिक्षकच नाही तर पालकांनीही, तर प्रत्येक मुलाला तो योग्य पद्धतीने शिकवू शकतो. तर आपण ही 5 क्षेत्रे बघूया. त्याच्यातले जे पहिलं क्षेत्र आहे ते म्हणजे शारीरिक विकास. आता शारीरिक विकास म्हणजे शरीराची वाढ आणि हालचालीवर मिळालेले नियंत्रण. आता वाढ म्हणजे नेमकं काय हे आपण समजून घेऊया. वाढ म्हणजे बालकांच्या शरीरामध्ये जो वाढीचा विषय असतो, म्हणजे जे संख्यात्मक दृष्टीने आपण सांगू शकतो, त्यांची उंची वाढते, त्यांचं वजन वाढतं. त्याच्यासाठी एक मापन आहे जे आपण त्यांना सांगू शकतो की याचं वजन 10 किलो आहे, 20 किलो आहे, 30 किलो हे संख्यात्मक दृष्टीने स्पष्ट ॲक्युरेट सांगू शकतो. दुसरं म्हणजे त्यांची उंची किती फूट आहे, किती सेंटीमीटर आहे, हे सुद्धा आपण त्यांना स्पष्टपणे सांगू शकतो. त्याला आपण वाढ म्हणतो, जे संख्यात्मक दृष्टीने मोजता येतं आणि जे आपल्या दृष्टीला लगेच दिसून येतं की हा याची वाढ झालेली आहे. पण विकास हा मोजता येत नाही. त्याचं मोजमाप आहे, पण ते कसं आहे, गुणात्मक दृष्टीने. आपण त्याला ॲक्युरेट सांगू शकत नाही की त्याचं मापन नाही करू शकत, लिटर, मीटर किंवा कोणत्याही मापनामध्ये करू शकत नाही. ते गुणात्मक असतं आणि त्यामुळे फक्त उंची आणि वजनापुरता विकास मर्यादित नसतो, तर त्यामध्ये विचार, भाषा, भावना, त्याचं सामाजिक वर्तन आणि त्याच्या शारीरिक कौशल्यांचा सुद्धा विचार केला जातो. जर शिक्षकांनी विकासाच्या 5 क्षेत्रांचा अभ्यास केला तर तो प्रत्येक मुलाला योग्य पद्धतीने शिकवू शकतो आणि घडवू शकतो. तर चला आपण बघूयात विकासाचं पहिलं क्षेत्र जे आहे शारीरिक विकास. आता शारीरिक विकास म्हणजे शरीराची वाढ आणि हालचालींवर नियंत्रण. म्हणजे बघा, एखाद्या बालकाची वाढ चांगली झालेली आहे, उंची छान वाढली आहे, वजनही आहे, परंतु त्याला त्याच्या शरीराच्या जे अवयव आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता आलं नाही, तर आपण त्याला गतिमंद वगैरे म्हणतो, कारण तो त्याच्या शरीरावर त्याचं नियंत्रण नाही आहे. त्यामुळे कदाचित तो एखादी कार्य स्लो मोशनमध्ये करतो किंवा त्याच्या गतीमध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यामुळे शारीरिक विकासाचा विचार करताना त्याच्या शरीराच्या वाढीनुसार त्याचं शरीराच्या सगळ्या अवयवांवर नियंत्रण आहेत का याचं सुद्धा निरीक्षण केलं जातं. यामध्ये आपण 2 प्रकारच्या स्नायूंचा विचार करतो, मोठे स्नायू आणि सूक्ष्म स्नायू. तर मोठे जे स्नायू आहे त्याला आपण ग्रॉस मोटर स्किल म्हणतो. तर ग्रॉस मोटर स्किल प्राप्त करण्यासाठी मुलांना काही कृती देणं गरजेचं आहे, जसं धावणं, पळणं, उडी मारणं, चेंडू झेलणं, चेंडू फेकणं, या सगळ्या, किंवा सायकल चालवणं,
गाडी, छोट्या ज्या मुलांच्या गाड्या येतात त्या चालवणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला त्याच्या शरीरावर संतुलन ठेवावं लागतं आणि त्यातूनच त्याच्या मोठ्या स्नायूंचा विकास होत असतो. आता आपण बघूया सूक्ष्म स्नायूंचा विकास. तर सूक्ष्म स्नायूंचा विचार करता जर आपण बघितलं तर सूक्ष्म स्नायू म्हणजेच त्याला आपण फाईन मोटर स्किल म्हणतो. आता फाईन मोटर स्किलचा विचार जर आपण केला तर सूक्ष्म स्नायू कोणकोणते आहेत? तर सगळ्यात पहिले आपल्याकडे बालक येतं, आपण त्याला हातात पेन्सिल पकडायला देतो, परंतु ती पेन्सिल त्याला पकडता नाही येत. बऱ्याचदा सटकते किंवा मूल तक्रार करतं, माझे हात दुखतोय, मला नाही पकडता येत, रडतं. तर अचानक आपण त्यांच्या सूक्ष्म स्नायूंवर ताण देतो. त्यामुळे त्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्याला याच्या हातात पेन्सिल द्यावी लागणार आहे. अगदीच त्याला लिहिण्याचं आपण देणार नाही, पण गिरगिटणं असेल, काही गोष्टी असतील आपण त्याला देणार आहोत, चित्र काढणं, चित्र रंगवणं. पण ह्याही अगोदर आपल्याला काही कृती त्याच्याकडून करून घ्याव्या लागतील. एक मजेशीर गोष्ट सांगते. मुलांना काहीतरी जे आई वगैरे करते त्या गोष्टी करायला खूप आवडतात आणि म्हणून सूक्ष्म स्नायूंचा, त्याच्या बोटांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास व्हावा यासाठी मी एक प्रयोग करते. मुलांना भुईमुगाच्या शेंगा फोडायला देते किंवा मग आपल्या चवळीच्या शेंगा त्या निवडायला देते, जेणेकरून काय करतात की ते त्यांच्या बोटांच्या अधिकाधिक हालचाली करतात आणि अधिकाधिक हालचाली करताना त्यांच्या सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो. त्याचबरोबर कणिक मळणं, त्या कणकाचे गोळे करणं, मातीचे गोळे करणं. आता आपण बघतो की मातीचे गोळे मग एवढं हायजीन वगैरे ठेवणं, त्यापेक्षा कणिकचे गोळे बनवायचे आणि त्यापासून विविध वस्तू बनवून दाखवा. त्यामुळे काय होतं की त्यांच्या या सूक्ष्म स्नायूंचा हळूहळू विकास व्हायला लागतो. पुढे आपण काय करू शकतो, त्यांना रंग भरण्याचं काम देऊ शकतो आणि रंग भरताना त्यांच्या सूक्ष्म स्नायूंना, म्हणजे आता त्याला इतर काही गोष्टी म्हणजे शेंगा फोडणं असेल, शेंगा निवडणं असेल, यातून त्याला पेन्सिल वगैरे पकडता यायला लागले, पण संतुलन आलं नाही आहे आणि संतुलन येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, रंग भरणं. बघ या रेषेच्या बाहेर रंग जायला नको हां, त्यामुळे तू ह्या चित्रामध्येच रंग भर. त्यावेळेस तो अगदी लक्षपूर्वक ते रंग भरण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्या सूक्ष्म स्नायूंवर संतुलन प्राप्त करतो. त्यानंतर मणी ओवण्यासारख्या काही कृती आहे. मणी ओवताना पण दोरा आणि सुई, लहान मुलांच्या सुया वेगळ्या मिळतात, तर त्या सुईमध्ये दोरा ओवणं किंवा त्याच्यामधून मणी आतमध्ये टाकणं, या सगळ्या सूक्ष्म हालचाली, या सूक्ष्म हालचालीतून त्याच्या सूक्ष्म अवयवांचा विकास होतो. यामध्ये डोळे असेल, त्वचा असेल, हातांची बोटं असतील आणि या सगळ्या विकासातूनच त्याचं फाईन मोटर स्किल डेव्हलप होता. त्याच्यानंतर कात्री वापरणं, कात्रीतून एखादं कागद कापणं, घडी घालणं, अशा सुद्धा कृती आपण यामध्ये घेऊ शकतो. मग आपण वर्गामध्ये काय असा उपक्रम घेऊ शकतो, कोणते खेळ घेऊ शकतो, तर वर्गातील उपक्रम तुम्हाला सांगते. तुम्ही चेंडूचा खेळ घेऊ शकतात. म्हणजे मुलांना वर्तुळाकारात उभं करा आणि एकमेकांकडे चेंडू फेका आणि चेंडू एकाने दुसऱ्याकडे चेंडू फेकला की दुसरा तो झेलणार, त्यानंतर तो तिसऱ्या विद्यार्थ्याकडे तो फेकणार, म्हणजे चेंडू झेलणे आणि चेंडू फेकणे ही एक कृती होते. दुसरं म्हणजे आपल्या ठिकाणी उभं राहून स्वतःवर संतुलन ठेवून हे झेलणं आणि फेकणं ही कृती तो मूल करत असतो. आणि दोरीवर चालणं, तर दोरीवर चालणं म्हणजे आपल्याला अगदीच वरती दोरी बांधायची डोंबाराच्या खेळासारखी अशी नाही. तुम्ही अगदी जमिनीवर दोरी ठेवा आणि या जमिनीच्या सरळ रेषेवर त्या दोरीवरूनच तुम्हाला चालायचं आहे असं जेव्हा सांगाल तेव्हा तो त्याचे पाऊल एका मागोमाग एक ठेवतो, म्हणजे शरीरावर त्याच्या सगळ्या स्नायूंवर संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करतो. मातीपासून विविध आकाराच्या वस्तू तयार करणं, या सारखे सुद्धा तुम्ही उपक्रम देऊ शकतात. आता या सगळ्या तुमच्या वर्गात पण काय होऊ 20 मिनिटं तरी किमान एखादा खेळ घेतला जातो का, ज्याच्यातून मुलांच्या हालचालींचा आणि त्यांच्या स्नायूंचा विकासाचा विचार केला जातो? घेत असाल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. चला तर दुसऱ्या क्षेत्राकडे वळूया. तर दुसरं क्षेत्र आहे बौद्धिक विकास. बौद्धिक विकास हा अत्यंत महत्त्वाचा असा पार्ट आहे विकासाच्या दृष्टीने. मग बौद्धिक विकास म्हणजे काय, तर विचार करणं, प्रश्न विचारणं, निरीक्षण करणं, समस्या सोडवणं. मुलं सतत एक प्रश्न विचारत असतात, खूप क्युरियोसिटी असते त्यांच्यावर. हे का, ते का, असं का, तसं का, असं का होतं, असं काय करतात तुम्ही, असे अनेकविध प्रश्न विचारतात. त्यांची ही शिकण्याची प्रक्रिया आहे. बऱ्याचदा आपण प्रश्नांची उत्तरं देणं टाळतो, म्हणजेच आपण त्यांना शिकण्यापासून वंचित ठेवतो. ज्या प्रश्नांची उत्तरं शक्य आहे ती नक्की द्या. ज्या प्रश्नांची उत्तरं देणं शक्य नाही त्याला तुम्ही डायरेक्ट नकार न देता त्याला चांगल्या सकारात्मक दृष्टीने प्रतिसाद द्या की बाळा मी याचं उत्तर तुला नंतर सांगेल किंवा जेव्हा ही वेळ येईल सांगण्याची तेव्हा मी तुला हे नक्की समजून सांगेल. तर असे काही त्यांची क्युरिओसिटी जी आहे ती त्यांची उपजत अशी किंवा आपण म्हणतो ना सहज प्रवृत्ती आहे. त्यामुळे तिला आपण न टाळता त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं नक्कीच महत्त्वाचं ठरतं. यासाठी आपण काय उपक्रम देऊ शकतो की जेणेकरून त्यांचा बौद्धिक विकास चांगला होईल. तर सगळ्यात पहिलं विविध रंगांच्या वस्तू त्यांच्याकडे द्या आणि त्या वस्तूंचं रंगांनुसार वर्गीकरण करणं, उंचीनुसार वर्गीकरण करणं, आकारानुसार वर्गीकरण करणं, अशा अनेक कृती तुम्ही एका 7-8 वस्तूंमधून त्यांना देऊ शकता. दुसरं म्हणजे चित्रांमधला फरक शोध.
चित्रांमधला फरक शोधताना ते काय करतात, की विचार करतात, निरीक्षण करतात आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विचार करतात, की नेमकं काय चेंज असेल बरं या दोघांमध्ये. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होतो. त्यानंतर सारख्या आकारांच्या जोड्या लाव आणि छोटी सोपी-सोपी कोडी तुम्ही देऊ शकतात, की जेणेकरून म्हणजे अगदीच त्यांना आपण जे शिकवतो त्याच दृष्टीने तो गोल असतो आणि त्याला तो आपण त्याच्यासोबत खेळतो आणि बॅटसोबत जर तो नसेल तर आपल्याला खेळताच येऊ शकत नाही. मग मुलं विचार करतात, "अरे, अशी वस्तू म्हणजे चेंडू असेल." आणि उत्तर देण्याचं सुद्धा त्यांना समाधान मिळतो, आनंद मिळतो आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांची विचार क्षमता जी आहे ती पण विकसित होत जाते. स्वतःचे विचार, स्वतःच्या भावना प्रकट करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. तर तुम्हाला मी एक टिप देते, की मुलांना उत्तर लगेच नका सांगू. त्यांना विचार करण्यासाठी वेळ द्या. बऱ्याचदा आपण काय करतो, त्यांना कोडं विचारतो आणि मुलं ठीक आहे, आता मुलांना नाही समजत आहे. त्याला हिंट द्या. तर त्याला विचार करू द्या. त्याला संधी द्या, की त्यांनी चुकीची का उत्तरं नाही आहेत, ते येऊ द्यात. पण त्याच्या विचारांमधून, त्याच्या कौशल्यातून ते येऊ द्या. आणि चला तर मग याच्यामध्ये अजून कोणता विकास महत्त्वाचा ठरतो, तो आपण बघूया. तर बौद्धिक विकासामध्ये भाषिक विकासासुद्धा समावेश होतो. तर भाषिक विकास हा आपण वेगळं क्षेत्र मानलेला आहे, कारण तो अत्यंत महत्त्वाचा मुलांच्या शैक्षणिकदृष्ट्या असो, बौद्धिकदृष्ट्या असो, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत महत्त्वाचा असा विकास ठरतो. कारण बघा, मुलांना व्यक्त व्हायचं असेल, तर भाषा महत्त्वाची ठरते. मुलांना विचार सांगायचे असतील, मुलांना प्रश्न विचारायचे असतील, तरी भाषा त्याला महत्त्वाची ठरते. त्याचा शारीरिक विकास असो, बौद्धिक विकास असो, सृजनात्मक विकास असो, सौंदर्यदृष्टी विकास असो, या सगळ्यांमध्ये भाषेचा महत्त्वाचा पार्ट आहे. मग भाषिक विकास म्हणजे नुसतं ऐकणं नाही, तर LSRW ह्या चारही क्षेत्रांचा त्याच्यात विचार केला जातो. LSRW म्हणजे काय? लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. म्हणजे ऐकणे, बोलणे, समजणे आणि नंतर वाचन लेखनाची तयारी असेल. तर या क्षेत्राचा विचार करताना सुद्धा आपण भाषिक विकासासाठी त्यांना गोष्टी सांगणं, गाणी म्हणणं, चित्र पाहून तुम्ही सांगा बरं, तुम्हाला हे चित्र पाहून तुम्हाला काय वाटतंय? ह्या चित्रात काय दिसतं आहे? एखादी कविता म्हणून दाखवणं, प्रश्नोत्तरांचा खेळ घेणं, यामधून काय होतं, की त्यांच्या भाषिक विकासासाठी लागणारा शब्दसंग्रह त्यांच्याकडे जमा होतो आणि जिथे जास्तीत जास्त शब्दसंग्रह असतो ना, तिथे भाषिक कौशल्य जास्त होतं. म्हणजे व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा शब्दसंग्रह असतो. बऱ्याचदा बघा, आपल्याला आपली मातृभाषा आपण लहानपणापासून बोलतो, त्यामुळे आपल्याकडे त्याचा भरपूर शब्दसंग्रह असतो. मग तुम्हाला जर सांगितलं, की चला आता तुम्ही या विषयावर बोलायचं आहे तुमच्या भाषेत, तर आपण भरभरून बोलतो. पण जी अनोळखी भाषा आहे, समजा आपल्यासाठी इंग्रजी थोडी वेगळी भाषा आहे किंवा हिंदी भाषा वेगळी आहे, तर त्या भाषेचा आपल्याकडे शब्दसंग्रह नाही आणि आपल्याला व्यक्त करायला लावलं. एखादा अत्यंत आवडीचा विषय असला, तरी शब्दसंग्रह नसल्याकारणाने आपण हवं तेवढं व्यक्त होत नाही आणि कुठेतरी आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तसंच मुलांच्या बाबतीत घडतं. त्यामुळे असा न्यूनगंड भाषेच्या बाबतीत त्यांच्या मनात निर्माण होऊ नये, यासाठी अधिकाधिक शब्दसंग्रह कसा वाढेल याचा विचार आपण करायला हवा. त्यानंतर याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर बघा, एखाद्या फळाचं चित्र दाखवा आणि विचारा, हे फळ कोणतं आहे? म्हणजे आपण प्रश्नोत्तरांचा खेळ खेळतोय हां. चला, हे माझ्या हातात काय आहे? मुलं म्हणतील फळ आहे किंवा काय म्हणतील फ्रूट आहे. ठीक आहे. तर या फळाला कोणता रंग आहे? मग जो रंग असेल तो सांगतील, लाल रंग आहे. बरं, हे फळ कोणतं आहे? याला काय म्हणतात? त्याचं नाव माहिती का कुणाला? मुलं विचार करतील, अच्छा हे सफरचंद आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे फळ खाल्ले आहेत का? ज्यांनी खाल्ले ते हो म्हणतील, ज्यांनी नाही खाल्ले ते नाही म्हणतील. पण म्हणतील आम्ही किमान बघितलं तरी आहे. तर अशा पद्धतीने प्रश्न उत्तरांतून सुद्धा आपण फळ, रंग, त्याची चव असे अनेक प्रश्न विचारून त्यांच्या शब्दसंग्रहामध्ये भर पाडू शकतो. तर चौथं क्षेत्र आहे सामाजिक विकास. सामाजिक विकास म्हणजे इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, की आपण समाजशील प्राणी आहोत. समाजामध्ये राहणं, वागणं, बोलणं आपल्याला फार आवडतं आणि तोच समाजशील प्राण्याचा जो भाग आहे, म्हणजे समाजशीलता जी आहे ती या बालकामध्ये पण आहे. कारण शेवटी तो पण या समाजाचा एक भागच आहे. त्यामुळे त्याचा सामाजिक विकास होणं खूप गरजेचं आहे. सामाजिक विकास होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर साधन म्हणजे त्याचा वर्ग. कारण त्याच्या वर्गामध्ये अनेक समाजाचे, धर्माचे, भाषेचे, अनेकविध रंगाचे असे सगळे आणि अनेक परिवारातले मुलं एकत्र येतात. त्यामुळे त्याला विविधतेत एकता ही त्या वर्गातच अनुभवायला मिळते. पण त्याच्यासाठी आपण त्याला स्वातंत्र्य द्यायला हवं. म्हणजे इतर मुलांशी बोलणं, त्यांची संपर्क साधणं, मित्रता करणं, मित्रांसोबत खेळणं, त्याचा जो टिफिन आहे तो शेअर करणं, नियम पाळणं आणि एकमेकांना सहकार्य करणं. यातूनच ते
सामाजिकता शिकतील आणि त्यांचा सामाजिक विकास होईल. तर मग आता तुम्हाला मी एक उपक्रम सांगते की आपण काय करू शकतो सामाजिक विकासासाठी. तर त्यांचा गटखेळ घेऊ शकतो, त्यांचं भूमिका नाट्य घेऊ शकतो, त्यांचं एखादं नृत्य बसू शकतो ज्यामध्ये गट असेल. त्यामुळे एकमेकांसोबत ते संपर्क साधतात, बोलतात, कम्युनिकेशन होतं आणि कम्युनिकेशन म्हणजे संभाषण झालं तर आपोआपच मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर ते एकमेकांविषयी तुझ्या घरी कोण असतं, माझ्या घरी हे असतात, मला तुझी भाजी आवडते, माझी पण भाजी छान आहे, अशा पद्धतीच्या म्हणजे त्यांच्यामध्ये सामाजिक विकास व्हायला लागतो. एकमेकांना मदत ते करायला लागतात आणि त्यामुळे या क्षेत्राचा विकास करणं शक्य होतं. आता याच्यासाठी एक उदाहरण सांगायचं झालं तर 2 मुलांना एकच खेळणं द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही हे दोघांनी मिळून खेळा आणि जर त्या मुलांनी त्या दोघांनी मिळून खेळलं याचा अर्थ त्याचा सामाजिक विकास प्रोसेसमध्ये आहे, चांगला होतो आहे. पण एखादा मुलगा बोलला, "नाही, हे मीच खेळणार, हे माझंच आहे." याचा अर्थ सामाजिक विकासाच्या बाबतीत त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. पुढच्या क्षेत्राकडे आपण जाऊयात. पुढचं क्षेत्र आहे भावनिक विकास. तर भावनिक विकास म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं आणि व्यक्त करणं. तर मुलांमध्ये अनेक भावना असतात, ज्यात आनंद आहे, राग आहे, भीती आहे. पण या भावना नेमक्या कशा व्यक्त करायच्या हे त्यांना कळत नाही आणि म्हणूनच मुलं चिडचिड करतात. कधी-कधी त्यांना खूप राग येतो आणि रागाचं रूपांतर वस्तू फेकणं, चिडचिड करणं यामध्ये होतं. पण आपल्या भावना सकारात्मकतेने कशा व्यक्त करायच्या हे करण्यासाठी आपल्याला त्यांचा भावनिक विकास करणं गरजेचं आहे. मग मुलांनी मुलांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा आपण आदर करायला हवा. मग जसं एखादा मुलगा रडतो आहे, त्याला समजून घ्या. "तू का रडतोय? विनाकारण रडतोय? रडला तर मी 2 फटके देईन." असं न म्हणता म्हणजे आपण त्याला धमकावलं कारण आज आपल्यामध्ये शक्ती आहे आणि तो रडतो आहे कारण तो स्वतःला कमजोर मानतो आहे. पण ज्यावेळेस त्याच्यामध्ये शक्ती येईल तेव्हा त्याला काय वाटेल की अच्छा हे जे रडणारे लोकं असतात त्यांच्यावर आपण वर्चस्व गाजवायचं असतं. कारण कधीतरी एका काळी कोणीतरी ते आपल्यावर गाजवलेलं आहे. जेणेकरून भावनांचा विपर्यास होतो. त्याचा योग्य विकास न झाल्यामुळे त्याला योग्य पद्धतीने वापरायच्या कशा हे त्याला कळत नाही. चूक झाली ना तर ओरडू नका, त्याला समजावून सांगा, त्याला सकारात्मक शब्द द्या आणि ज्या पद्धतीने आपण त्याला आपलं बिहेवियर त्याच्या बाबतीत असेल त्याच प्रकारे त्याचा भावनिक विकास होत जाऊन तसंच बिहेवियर पुढे भविष्यात तो इतरांशी करणार आहे. तर एकंदरीत या सगळ्या क्षेत्रांचा आपण निष्कर्ष जर पाहिला तर आज आपण शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक आणि भावनिक विकास या 5 क्षेत्रांविषयी माहिती जाणून घेतली. तर या 5 क्षेत्रांचा समतोल विकास म्हणजेच त्यांचा सर्वांगीण विकास. या व्यतिरिक्तही अनेक विकासाचे क्षेत्र आहे, ज्यामध्ये मी अगोदर म्हटल्याप्रमाणे सृजनात्मक विकास येतो, सौंदर्यदृष्टी विकास येतो, नवनिर्मितीचा विकास येतो. तर या क्षेत्रांचा पण सविस्तर अभ्यास तर करणारच आहे. परंतु या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांवर आपण लक्ष ठेवणं आणि त्यानुसार ॲज अ टीचर, ॲज अ पॅरेंट्स त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्त्वाचं ठरतं. मग आता मी तुम्हाला शिक्षक आहात जे किंवा पालक असतील त्यांना एक उपक्रम देते. तुम्ही उद्या तुमच्या वर्गात एखाद्या मुलाचं निरीक्षण करा किंवा जे पालक आहेत त्यांनी आपल्या मुलाचं निरीक्षण करा. तो धावतो का? तो प्रश्न विचारतोय का? तो स्पष्ट बोलतोय का? मित्रांसोबत खेळतोय का? आणि आपल्या भावना व्यक्त करतोय का? आणि तुमचं जे निरीक्षण असेल ना ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि किलबिल अकॅडमी रावेर या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण 3 ते 6 वर्षांच्या मुलांचे बालमानसशास्त्र या विषयावर सविस्तर चर्चा करूयात. धन्यवाद.